हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मराठी लेक्चर. स्टुडंट्स, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 13 मोठी आई ह्या पाठाचा अभ्यास केला. मोठी आई या पाठामध्ये मोठी आई म्हणजेच जमीन, धरती. ह्या जमिनीला मोठी आई का म्हणतात, त्याचबरोबर मोठी आई म्हणजे जमीन आपल्याला कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणत्या वस्तू देते याबद्दलचा अभ्यास आपण या पाठामध्ये केलेला आहे. आज आपण पाठ क्रमांक 13 मोठी आई ह्या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. नंबर 1, घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात? उत्तर, दगड, माती, विटा, चुना व लाकूड इत्यादी या वस्तू घर बांधण्यासाठी लागतात. नंबर 2, जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात? उत्तर, चांदी, रुपे, पितळ, तांबे, कथील, दगडी कोळसा, लोखंड इत्यादी खनिजे जमिनीच्या पोटात सापडतात. नंबर 3, कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात? उत्तर, लोखंडी खुर्च्या, पलंग, सुया, विमाने इत्यादी वस्तू कारखान्यात धातूपासून तयार होतात. नंबर 4, चुना कशापासून तयार करतात? उत्तर, चुनखडीच्या खडकापासून चुना तयार करतात. नंबर 5, लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा? उत्तर, मातृभूमी म्हणजेच जमीन. काळी आई आपणास अन्न, वस्त्र देते, दागदागिने देते, घरदार देते, धनधान्य देते, भांडीकुंडी देते, पाटी पेन्सिल देते. त्या भूमीतले अन्न खाऊनच आपण मोठे झालो, शहाणे झालो. माणसांना प्रत्येक गोष्ट दिली ती या भूमीनेच. माती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. म्हणून अशा या दातृत्वपूर्ण मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगायला हवा. प्रश्न दुसरा, तुम्ही खात असलेल्या अन्नपदार्थातील कोणकोणत्या वस्तू जमिनीकडून आपणास मिळतात याची यादी बनवा. ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण जे अन्न खातो त्या अन्नपदार्थातील कोणकोणते अन्नपदार्थ जमिनीकडून मिळतात हे आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे आणि त्याची यादी म्हणजेच लिस्ट बनवायची आहे. आपण पाठामध्ये पाहिलं की खूप साऱ्या ज्या वस्तू असतात, खूप सारे जे पदार्थ असतात ते पदार्थ आपल्याला जमिनीतून मिळतात. तर असे कोणकोणते पदार्थ आहेत? तर नंबर 1, धान्य. ओके, धान्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, मका, तांदूळ इत्यादी धान्य आपल्याला जमिनीतून मिळते. त्याचबरोबर कडधान्य, मूग, मटकी, चवळी, वाटाणा, हरभरा, वाल, तूर, उडीद इत्यादी कडधान्य मिळतात. पालेभाज्या, मेथी, शेपू, तांदळी, चाकवत, पालक, भोपळा, दोडका, कारले, टोमॅटो, गवार, शेवगा, भेंडी, घेवडा, राजमा इत्यादी फळभाज्या आपल्याला जमिनीतून मिळतात. कंदमुळे, त्याच्यामध्ये कांदा, गाजर, बीट, मुळा, रताळे, भुईमुगाच्या शेंगा इत्यादी कंदमुळे आपल्याला जमिनीकडून मिळतात. फळे, केळी, चिकू, पेरू, आंबा, फणस, अननस, द्राक्षे, सफरचंद, जांभळे, कवट, बोरे, पपई, काजू, बदाम, अक्रोड इत्यादी जी फळे आहेत ती फळे आपल्याला जमिनीतून मिळतात. प्रश्न तिसरा, मोठी आईसाठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधून लिहा. पाठ शिकवताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मोठी आई या शब्दासाठी बरेच सारे शब्द वापरलेले आहेत. मोठी आई म्हणजेच धरती, जमीन. ओके, तर पाठामध्ये असे कोणकोणते शब्द आलेले आहेत? तर भूमी, जमीन, भूमाता, धरणीमाता, मातृभूमी आणि मायभूमी हे सर्व शब्द मोठी आई म्हणजे जमिनीसाठी आलेले आहेत. प्रश्न चौथा, पाटी पेन्सिलसारखे जोड शब्द पाठातून शोधून लिहा. ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर पाटी पेन्सिल हा शब्द कसा आहे, तर जोड शब्द आहे. असे जोड शब्द आपल्याला काय करायचं आहे, शोधून लिहायचे आहेत. जसे की सोने, रुपे, दागदागिने, दगड, माती,
दूध दही, गाई म्हशी, अन्न वस्त्र, चहा साखर, धरणी माता, मायभूमी ह्यासारखे शब्द काय आहेत तर पाठामध्ये आलेले आहेत. प्रश्न 5वा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. नंबर 1, मातृभूमी म्हणजेच धरती, वस्त्र म्हणजेच कपडे, खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा. आपण पाठामध्ये पाहिलेलं की साखर कशापासून बनते तर ऊसापासून बनते. अशाच प्रकारे खाली दिलेले जे पदार्थ आहेत ते पदार्थ कशापासून बनतात ते लिहायचे आहे. नंबर 1, फुटाणे. फुटाणे हे कशापासून बनवतात तर चणेपासून बनवतात. नंबर 2, मनुके. मनुके कशापासून बनवतात तर द्राक्षांपासून बनवतात. नंबर 3, भाकरी. ज्वारी, बाजरी, तांदूळ किंवा नाचणी यापासून भाकरी बनवतात. नंबर 4, चपाती गहूपासून बनवतात. वेफर्स बटाट्यापासून बनवतात. सॉस टोमॅटोपासून बनवतात. 7, सरबत कोकम तसेच लिंबूपासून बनवतात. नंबर 8, चिक्की गूळ, शेंगदाणे किंवा तिळाची बनवतात. प्रश्न 7वा, खालील शब्दांचे अनेक वचन लिहा. एक वचन अनेक वचन या ठिकाणी लिहायचे आहे. नंबर 1, तुळई तुळ्या, बिजागरी बिजागऱ्या, झाड झाडे, दागिना दागिने, कवट कवठे, माती माती. या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं तर माती या एकवचनी शब्दाचा अनेकवचनी शब्द देखील मातीच आहे. प्रश्न 8वा, खालील तक्ता भरा. ह्या तक्त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर मनुष्याचे खाद्य कोणकोणते आहे, त्याचबरोबर घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात, त्याचबरोबर पाठामध्ये कोणकोणत्या खनिजांची नावे आलेली आहेत, त्याचबरोबर प्राण्यांचे खाद्य कोणकोणते आहे, त्यांची कोणकोणती नावे पाठामध्ये आलेली आहेत ते या ठिकाणी लिहायचे आहे. नंबर 1, मनुष्यांचे खाद्य. मनुष्याचे खाद्य कोणकोणते आहे तर धान्य, कडधान्य, भाज्या, फळे, मांस आणि मटण हे मनुष्याचे खाद्य आहे. आता घर बांधणीला कोण विविध खनिजे. पाठामध्ये कोणकोणत्या खनिजांची नावं आलेली आहेत तर लोखंड, सोने, चांदी आणि पितळ. प्राण्यांचे खाद्य पालापाचोळा, गवत, मांस आणि कडबा. कडबा हा शब्द पाठामध्ये आलेला आहे. प्रश्न 9, खालील तक्ता पूर्ण करा. ओके, ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर लोखंडी वस्तू कोणकोणत्या आहेत, काचेच्या वस्तू कोणकोणत्या आहेत, लाकडी वस्तू कोणकोणत्या आहेत आणि त्याचबरोबर मातीच्या वस्तू कोणकोणत्या आहेत त्या वस्तूंची नावे लिहायची आहेत. नंबर 1, लोखंडी वस्तू. त्याच्यामध्ये खुर्च्या, पलंग, सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गाड्या, मोटारी, आगगाड्या आणि विमाने. काचेच्या वस्तू ग्लास, बाटली, मूर्त्या, फुलदाणी, आरसा, बरणी, बांगड्या, बशी, दिवे आणि घड्याळ. लाकडी वस्तू कोणकोणत्या असतात तर खुर्च्या, टेबल, पलंग, कपाट, खेळणी, बैलगाडी, नांगर, कुळव, पाट आणि दरवाजे. मातीच्या वस्तू कोणकोणत्या असतात तर घागर, माठ, रांजण, हंडी, खेळणी, भांडी, कुंड्या, घरे, फुलदाण्या आणि बरणी. प्रश्न 10वा, खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार करतात ते लिहा. आपल्याला काय करायचं आहे तर खाली जे वस्तू दिलेल्या आहेत त्या वस्तूंपासून आपल्या घरात कोणकोणते पदार्थ तयार करतात त्यांची नावे लिहायची आहे. पहिलं कोणतं दिलेलं आहे तर साखर. साखरेपासून आपण मिठाई तयार करतो, शिरा तयार करतो आणि चहा तयार करतो. नंबर 2, बटाटा. बटाट्यापासून पापड तयार करतो आणि इडली तयार करतो. नेक्स्ट, टोमॅटो. टोमॅटोपासून आपण सार तयार करतो, सॉस आणि भाजी तयार करतो. दुधापासून आपण दही, बासुंदी आणि शिकरण तयार करतो. त्याचबरोबर तांदळापासून आपण इडली, भाकरी आणि भात तयार करतो. ओके.
प्रश्न 11. मोठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून तक्ता पूर्ण करा. आपण पाठामध्ये खूप अशा गोष्टी पाहिल्या ज्या आपल्याला मोठ्या आईपासून मिळतात. अशाच मोठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या वस्तू या ठिकाणी लिहायच्या आहेत, गोष्टी या ठिकाणी लिहायच्या आहेत. जसं की मोठ्या आईपासून काय काय मिळतं? सर्वात वरती अन्न. त्या अन्नामध्ये फळे, धान्य आणि पालेभाज्यांचा समावेश असतो. त्याचबरोबर मोठ्या आईपासून आपल्याला वनस्पती मिळतात. ओके, त्या वनस्पतीपासून आपण काय काय मिळवतो? तर ऑक्सिजन, औषधे आणि लाकूड मिळवतो. त्याचबरोबर मोठ्या आईपासून आपल्याला पाणी मिळते. त्या पाण्याचा वापर आपण कशासाठी करतो? शेतीसाठी करतो. त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये आपल्याला मासे मिळतात. त्याचबरोबर मोठ्या आईपासून मिळणारं जे पाणी असतं त्या पाण्यावरती उद्योगधंदे चालतात. मोठ्या आईपासून वेगवेगळ्या प्रकारची खनिजे देखील मिळतात. तेल, धातू आणि वायू यासारखी खनिजे देखील आपल्याला मोठ्या आईच्या पोटामध्ये मिळतात. ओके, तर अशा प्रकारे आज आपण मोठी आई या पाठाचा स्वाध्याय बघितलेला आहे. आपण आज पाहिलेला जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायाची उत्तरे सर्वात प्रथम तुम्ही नोटबुकमध्ये लिहायची आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही हीच उत्तरे वर्कबुकमध्ये देखील लिहायची आहेत. ओके.